श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, हा संदेश तुला खूप पुण्य केल्यानंतर मिळालेला आहे. तुझे चांगले पुण्य आणि तू केलेली माझी निस्वार्थ मनाने भक्ती या दोनच कारणांमुळे आजचा संदेश तुझ्यासमोर आलेला आहे. म्हणून कोणत्याही स्थितीत आज मला टाळू नकोस आणि आजचा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, होय, मला माहीत आहे की कोणकोणत्या स्थितीत सध्या तुझे जीवन जात आहे आणि कोणत्या पद्धतीने तुझ्या कामा करत असते. ही गोष्ट कायमस्वरूपी प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते. आयुष्यात दुःख येत आहे आणि कशा पद्धतीने तुझ्या आयुष्यात सुख आहे आणि दुःख आहे या प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे. आणि आजचा संदेश ऐकल्यानंतर तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नका. हो, मला माहीत आहे की तू प्रत्यक्ष ज्या व्यक्तींसाठी जे काही केले आहेस त्यांना ते कमी वाटत आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, मी आज तुला सांगू इच्छितो, ज्या कोणाला प्रत्यक्ष वाटते की तू आयुष्यात काही करू शकत नाहीस, तर तुला ही प्रत्यक्ष तुझ्या मनातही नकारात्मक ऊर्जा भरलेली असेल किंवा तुझ्या आयुष्यात दुःख असतील, तुला वाटत असेल की देव माझ्यासोबत नसतील, तर आजचा हा दैवी संदेश तुझ्यासाठीच आहे. जर तुला आज हा संदेश ऐकायची इच्छा असेल तर ऐक, कारण यामध्ये मी स्वतः तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वप्रथम तुला वाटत असेल की देव माझ्यासोबत आहेत की नाही. माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी आहेत, इतका देव जर प्रत्यक्ष असेल तर तो माझी मदत नक्कीच करेल. कास असेल तर नक्कीच देव माझ्या मदतीला येईल, अन्यथा देव या जगातच नाही. अशा प्रकारचे अनेक विचार, अनेक समस्या तू माझ्या चरणी सांगितलेल्या आहेत. मात्र थांब, आता तुला या सर्व प्रश्नांचे मी स्वतः उत्तर देण्याकरता आलेलो आहे. या कारणामुळे आज कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. प्रेमळ भक्ता, मी तुला सांगू इच्छितो की तू तुझ्या आयुष्यात सर्वात जास्त प्रत्यक्ष नकारात्मक विचार करत आलेला आहेस. प्रत्येक काळी, प्रत्येक सेकंदाला तू प्रत्यक्ष वाईट विचार केले आहेस आणि सारखे विचारच करत राहिलेला आहेस. हो माझ्या प्रेमळ भक्ता, थांब, मी तुझ्यासोबत आहे. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. किती जरी तू माझ्यापासून दुखावला गेलास तरीही मी तुझ्या सोबतच असेन. तुला योग्य मार्गावर मी नेईनच. लक्षात ठेव, योग्य वेळ येण्यासाठी मी तुझी प्रत्यक्ष चांगल्या प्रकारे प्रत्यक्ष चाचणी घेईन. याशिवाय तुझी वेळ चांगली येणार नाही. लक्षात ठेव, यापूर्वी तू मला प्रत्यक्ष प्रश्न केला होतास की प्रत्यक्ष या जगात जर खरोखरच स्वामी असतील तर नक्कीच ते माझ्या आयुष्यात माझ्या मदतीला धावून येतील आणि मी माझ्या आयुष्यात इतका दुःखीही राहिलो नसतो. मात्र खरी परिस्थिती वेगळी आहे. प्रिय भक्ता, मी तुला सांगू इच्छितो, जर तुला वाटत असेल की तुझे आयुष्य सर्वात जास्त खराब आहे तर थांब. सर्वप्रथम टप्प्याटप्प्यात उपाय या लोकांसाठी मी बोलू शकतो. ज्यांचे कर्म चांगले आहेत ते प्रत्यक्ष मागील काळात प्रत्येकाला मदत केलेली आहे आणि प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने वागलेले आहेत आणि कोणालाही प्रत्यक्ष अडचणीच्या वेळी मदत केलेली आहे. मात्र भविष्यात आणि आत्ताही वर्तमानात त्यांची परिस्थिती इतकी बिकट आणि त्यांच्या आयुष्यात इतके दुःख येत आहे ज्याची कल्पना करणंही अशक्य आहे. अशा पद्धतीने जर तुला वाटत असेल तर मी आज तुला सांगू इच्छितो, प्रेमळ भक्ता, आज मी तुला सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर असेल की तुझे कर्म चांगले असूनही तुझ्या आयुष्यात जर दुःख येत असतील तर तू काळजी करू नकोस. मी तुझी परीक्षा घेतोय, कारण प्रत्यक्ष याशिवाय तुला यश अजिबात मिळणार नाही. जे लोक यशस्वी आहेत त्यांना त्यांचा एकदा भूतकाळ विचार आणि किती संयम आणि किती अप्रत्यक्ष अडचणी त्यांना आलेल्या आहेत. एकदा तू मनापासून विचार, तुला समजून जाईल आणि तू म्हणशील, अरे येतही तर दुःख माझ्या आयुष्यातील काही नाही, ही खूप छोटे दुःख आहेत, असं तू स्वतः म्हणशील. माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुला सांगू इच्छितो की येणाऱ्या काही काळातच
तुझे आयुष्य बदलू शकते. पण थांब, दोष स्वतःला, स्वतःच्या नशिबाला आणि देवाला देऊन काही देखील होणार नाही. यासाठी तुला स्वतःला संघर्ष करावा लागेल आणि प्रत्यक्ष इतका संघर्ष आणि इतकी मेहनत घ्यावी लागेल आणि इतक्या दुःखांना सामोरे जावे लागेल ज्याची कल्पना करणेही अशक्य आहे. मात्र मिळणारे यश इतके आनंदी असेल, प्रत्यक्ष ते तुझ्या आजूबाजूला कोणाला प्राप्त झाले नसेल, मात्र तुला प्राप्त होईल. हो प्रेमळ भक्ता, ही सत्य गोष्ट आहे. मग मात्र तुझे त्यासाठीचे कर्म चांगले पाहिजे, मगच तुझे आयुष्य चांगले होऊ शकते. अन्यथा तुझ्या आयुष्यात दुःखाशिवाय काहीही उरणार नाही. माझ्या प्रेमळ भक्ता, थांब, दुर्लक्ष करू नकोस. तुझ्यासाठीच आजचा हा दैवी संदेश आहे. मी तुला सांगू इच्छितो की शांत राहा. भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करू नकोस आणि तुझ्या जीवनात भरपूर अडचणी आहेत असा तर अजिबात विचार करू नकोस, अन्यथा आयुष्यभर रडशील. थांब थांब, दुर्लक्ष करू नकोस. आता मी तुला सांगू इच्छितो, तू जर प्रत्यक्ष प्रामाणिक प्रयत्न केले आणि जर तू करत असशील आणि प्रत्यक्ष अजूनही तू प्रत्येक व्यक्तीला मदत करत असशील अडचणीच्या वेळी, तर थांब. तुझे कर्म चांगले असतील तर सर्वोत्तम तुला चांगले प्रत्यक्ष त्या कर्माचे फळ मिळेल. यासाठी तू तयार राहा. तुझे लवकरच चांगले दिवस येतील. फक्त तुला आता कसलाही विचार करायचा नाही, कारण जे काही होणार आहे ते माझ्याशिवाय काही तुझ्या जीवनात घडत नसते. कारण तुझे कर्म जर चांगले असतील तर तिथे भविष्यात घडणारी घटना ही देवांच्या प्रत्यक्ष इच्छेनुसार होते. आणि दुसरा टप्पा म्हणजे ज्या प्रत्यक्ष भक्तांचे कर्म इतके वाईट आहे ज्याची त्यांना कल्पना आहे, मात्र ते विचार करतात काहीही होणार नाही. इतके कर्म वाईट आम्ही आमच्या जीवनात चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी हे केले आहेत, असं जर तुला वाटत असेल तर थांब. मी तुला सांगू इच्छितो, आता ही तुझी सर्वात मोठी चूक आहे. यासाठी तुला आता आयुष्यात याची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल आणि ती शिक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यात नेहमी दुःख राहील. मात्र थांब, निराश होऊ नकोस. सर्व गोष्टींसाठी प्रत्यक्ष कोणता ना कोणता प्रत्यक्ष मार्ग असतो. मात्र वाईट कर्म केलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष मी मार्ग दाखवत नाही. मात्र आज मी तुला सांगू शकतो, जर तुला तुझ्या आयुष्यात आनंदी जीवन जगायचे असेल तर तुला याच क्षणापासून तुझे सर्व चूक प्रत्यक्ष कबूल करायचे आहे. आणि ज्यांना ज्यांना तू प्रत्यक्ष त्रास दिलेला आहेस, ज्या ज्या ठिकाणी तू कर्म वाईट केले आहेस, जे तुला आठवते तेवढ्यांची प्रत्यक्ष माफी माग आणि प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात सर्व काही प्रामाणिकपणे त्यांना सांग की तू ते का आणि कशापोटी केले होतेस. माझ्या प्रेमळ भक्ता, हाच एक शेवटचा पर्याय आहे. तू तुझ्या आयुष्यात मगच मी तुला माफ करेन, अन्यथा याहून कडक शिक्षा मी तुला देईन आणि त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. प्रिय भक्ता, मी तुला सांगू इच्छितो, प्रत्येक भक्त माझ्यासाठी सारखाच असतो. मात्र जो प्रत्यक्ष स्वार्थापोटी माझी भक्ती करतो आणि जो प्रत्यक्ष फक्त म्हणायचे म्हणून माझे नामस्मरण करतो, त्यांच्यासाठी मी कधीही धावून येत नसतो. हो, मला माहीत आहे, जरी नामस्मरण करत असताना तू 108 ऐवजी 110 किंवा 107 वेळा जरी केलास तरी काही हरकत नाही. प्रेमळ भक्ता, जर तुझा वेळ काढून तू नामस्मरण करत असशील तर चांगली गोष्ट आहे. मात्र थांब, इतक्यावरच नाही, तुला चांगले कर्म करावेच लागतील. चांगल्या प्रकारे प्रामाणिक राहावेच लागेल, मगच मी तुला पावेन. लक्षात ठेव, प्रत्यक्ष मंदिरात येणारे, पूजा करणारे, अगरबत्ती लावणारे हेच माझे प्रिय भक्त नसतात आणि मी फक्त त्यांनाच मदत करत नसतो. लक्षात ठेव, जर एखाद्या व्यक्तीचे कर्म अत्यंत चांगले आणि तो प्रामाणिक असेल आणि प्रत्येकांना प्रत्यक्ष अडचणीच्या वेळी मदत करत असेल तर प्रत्यक्ष त्याने माझे नामस्मरण नाही केले तरीही चालेल, माझ्या मंदिरात नाही आला तरीही चालेल, मात्र मी त्याच्या पाठीशी नेहमीच राहीन, असा माझा शब्द आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, मी आज तुला देत असलेला संदेश तुला जर प्रत्यक्ष समजला नसेल तर तू आणखी वेळ एकदा शांत मनाने आणि प्रत्यक्ष निस्वार्थ मनाने
आणि तुमच्या चंचल मनाने तर अजिबात ऐकू नकोस, कारण चंचल मनाने एक तर तू आयुष्यात देवांपुढे चंचलपणा करत आहेस आणि देवापुढे चंचलपणा करणे हे सर्वात दुःखाचे आणि वाईट कार्य आहे. हे मी तुला सांगू इच्छितो की लवकरच तुझ्या आयुष्यात अशा पद्धतीने आता तुझे जीवन मी घडवणार आहे ज्याची कल्पना करणे अशक्य आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, तू इतरांचे नेहमी चांगले केले आहेस, इतरांबद्दल तू चांगला विचार केला आहेस, तू नेहमी प्रत्यक्ष सत्याच्या मार्गावर चाललेला आहेस. असे असतील तर थांब, मी तुला सांगू इच्छितो, येणारा काळ, येणारी प्रत्येक वेळ तुझ्या नावाने भरलेली आहे आणि ती वेळ तुझी प्रत्यक्ष आतुरतेने वाट पाहत आहे. यासाठी आता तुलाही प्रत्यक्ष तयार राहावे लागेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, हो, मी तुला सांगतोय की तुला फक्त आणि फक्त माझ्या भक्तीवर अतूट असा विश्वास ठेवायचा आहे आणि नेहमी म्हणायचं आहे की देव माझ्या पाठीशी आहेत, माझे कर्म चांगले आहेत आणि मी माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी यशस्वी होऊ शकतो आणि सर्वात मोठे यश नक्कीच गाठू शकतो. अशा पद्धतीने आता तुला याची प्रत्यक्ष चाचणी करायची आहे. जर तुला याची पुष्टी करायची असेल तर याच क्षणी मी तुला मागील जे काही सांगितले ते आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर. माझ्या प्रिय भक्ता, येणाऱ्या काही काळानंतर तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा बदल घडून येईल ज्याची कल्पना करणे अशक्य. मात्र अशक्य जरी असले तरीही तू काळजी करू नकोस. ते एक प्रत्यक्ष काल चांगला आहे. प्रत्यक्ष तुझा संघर्ष मला माहीत आहे, तुझी जीवनकथा मी पाहिलेली आहे. असे समजू नकोस की तुझ्या जीवनात जे काही घडते त्याकडे देव दुर्लक्ष करत आहे. देव प्रत्यक्ष ते सर्व काही अजिबात ऐकत नाही अशा पद्धतीने विचार करू नकोस. तुला ज्ञान देण्यासाठी प्रत्येक जण जर येत असेल तर प्रत्येकाचे ऐकू नकोस. प्रिय भक्ता, मी तुला सांगू शकतो की लवकरच तुझ्या आयुष्यात आता दैवी ऊर्जी आणि देवी चमत्काराने सर्व काही सर्वात चांगले होणार आहे. यासाठी आता तुला तयार राहायचे आहे. हो, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काही काळानंतरच आता तुझे आयुष्य प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने मी स्वतः बदलेन. यासाठी तुला आता तयार राहायचे आहे. तुला सर्वात जास्त राग येतो की लोक तुला प्रत्यक्ष चांगलं असून तुझ्याशी वाईट पद्धतीने प्रत्यक्ष व्यवहार करतात आणि का तुझ्याशी रागवतात, असे अनेक विचार तुला येत असतील. तर थांब, असे विचार करून काही होणार नाही. याचे कारण आहे आणि याचे कारण जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये तुम्हाला ते समजेल. त्यामुळे माझे संदेश नेहमी ऐकत चला. माझ्या प्रेमळ भक्ता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी समजू नकोस की देव प्रत्यक्ष या जगात असले तर प्रत्येकाचे मदत करतील असे नसते. ज्याचे त्याचे कर्म असतात आणि त्यांच्या कर्मानुसार प्रत्यक्ष देव त्यांना फळ देत असतात. प्रेमळ भक्तांनो, भेटूया अशाच एका नवीन स्वामींच्या भक्तिमय संदेशामध्ये. जर तुम्हाला लवकरात लवकर स्वामींचे आशीर्वादी संदेश प्राप्त करायचे असतील तर याच क्षणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर स्वामींचे संदेश आणि आशीर्वादाचे संदेश प्राप्त होतील. धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन स्वामींच्या दैवी स्वरूपी संदेशाद्वारे SC मराठी या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.